सर्वांनी म्हणा हो स्वामी नमस्तो 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 सर्वांना सूचना आहे फक्त राजा श्रेयांश आणि सोमदत्त एवढेच परिवार येतील बाकीचे सर्वांनी आपापल्या ठिकाणी थांबायचं आपापल्या ठिकाणी थांबा कोणीही मध्ये येऊ नका खाली भगत परिक्रमा करा खाली भगत परिक्रमा खाली भगत त्याच्यामध्ये राजा श्रेयांश आणि सोमसेन परिवार दोनच परिवार येतील वरती बाकीचे सर्वांनी थांबायचं आहे गडबड करू नका 3 परिक्रमा करायचं आहे राजा श्रेयांश आणि सोमसेन राजा 3 परिक्रमा करा परिक्रमा झाल्यावर शुद्धी सांगा आता शुद्धी सांगायचं आहे राजा सोमसेन आणि नमस्तो मन शुद्धि वचन शुद्धि काय शुद्धि हो स्वामी नवधा भक्ती बरोबर आभार देतो हे स्वामी आमच्या अंग आहार करावे हो स्वामी आमच्या राजमहालामध्ये आहार ग्रहण करण्यासाठी यावे नमोस्तु 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 सर्वांनी सर्व आणि रॅम्पवरती थांबायचं आहे ज्यावेळेला तुम्हाला आचार्य म्हणतील आहार द्यायची प्रक्रिया राजा श्रेयांश पुढे यायचं स्वाहा भूमी शुद्धी करो स्वाहा साईडला वाद मध्ये येऊ नका भूमी शुद्धी करो स्वाहा भूमी शुद्धी करो स्वाहा पाय धुवायला पाणी करो स्वाहा वरती येतील का फक्त पाणी घालणारे इथे पुढे या इथे या महाराज पाद प्रक्षालन करत आहे राजमहालामध्ये अयोध्यामध्ये या ठिकाणी हात लावायचे नाही कोणी आहारचर्येसाठी तीर्थंकर महामुनिराज आदिनाथ महाराज या ठिकाणी श्रेयांश राजा आणि सोमदत्त राजाच्या महलामध्ये इथं राजमहालामध्ये आहारचर्येसाठी येत आहे आता उच्चासनावरती विराजमान होऊन सांगितले पुढची क्रिया आहे आणि पाणी घाला थोडस ओम शाम शिं शम शम शा पवित्र द्रजलीन पीठ शुद्धिं करो स्वाहा म्हणा हो स्वामी नमोस्तु उच्चासन ग्रहण करावे बोले आदिनाथ तीर्थंकर महामुनिराज की तीर्थंकर महामुनि आदिनाथ महाराज पाद प्रक्षालनम करोमीति स्वाहा स्थापना ओम ह्रीं तीर्थंकर महामुनिराज आदिनाथ महाराज चरण कमल में अत्र अवतर संषट आवाहन तीर्थंकर महामुनिराज आदिनाथ महाराज चरण कमल अत्र तिष्ठ घट स्थापना तीर्थंकर महामुनिराज आदिनाथ महाराज चरण कमल अत्र तिष्ठ घट स्थापना जन ओम ह्रीं तीर्थंकर महामुनिराज आदिनाथ महाराज चरण जन्म जन्म विनाशाय जन्म निरोपामिति ओम ह्रीं तीर्थंकर महामुनिराज आदिनाथ महाराज चरण संसार तापिनाशनाय चंदनम निरूपामिति
और तीर्थंकर महामुनिराज आदिनाथ महाराज चरण कमले बनवाए अक्षय सौख्य प्राप्ते अक्षतां निरूपामि ते। ओम ह्रीं तीर्थंकर महामुनिराज आदिनाथ महाराज चरण कमले बनवाए कामबान दोष पुष्पम निरूपामि ते। और तीर्थंकर महामुनिराज आदिनाथ महाराज जी चरण कमले बनवाए शिदारोग विनाशनाय नैवेद्य निरूपामि ते। ओम ह्रीं तीर्थंकर महामुनिराज आदिनाथ महाराज चरण कमले बनवाए केवल ज्ञान प्रकाशकाय दिव्य दीपम निरूपामि ते। ओम ह्रीं तीर्थंकर महामुनिराज आदिनाथ महाराज चरण कमले बनाए अष्टकर मदनाय दिव्य धूपम निरूपामि ते। ओम ह्रीं तीर्थंकर महामुनिराज आदिनाथ महाराज चरण कमले बनाए महामोक्ष फल प्राप्ते फलम निरूपामि ते। ओम ह्रीं अर्घ्य सचिन जलगंधादिग्रहणे अर्घ्य करोमि श्री चरणे भगवती काया शुद्ध करोमि पूजा करियासि श्री चरणे भगवती काया शुद्ध करोमि पूजा करियासि श्री चरणे। ओम ह्रीं तीर्थंकर महामुनिराज आदिनाथ महाराज चरण कमले बनाए अनर्घ्य पद प्राप्ते अर्घ्यम निरूपामि ते। शांतिधारा पुष्पांजलि क्षिपेत। आहार प्रारंभ होण्याच्या पूर्वी एक सूचना आहे, सर्व जिनेंद्र पंडितांचे सप्रतिष्ठाचार्य मुनी संघांना घेऊन आपण आतमध्ये केवळ ज्ञान कल्याणाचे संस्कार प्रारंभ करायचे। चतुर्दिक्षु होम चालू करून घ्या आणि प्राथमिक सगळी क्रिया करून घ्या, कारण प्रतिमा जास्त आहेत, लिखाण वगैरे चालू करायचं आहे। इकडं आहारची चर्या सर्व सर्वांना सूचनाचं ध्यान देऊ नका। बघा हे जे सगळं तुम्ही खाली बसा नाही तरी साईडला या। मुलांनो वरती स्टेजवर अजिबात सोडू नका तुम्ही। आता एक्स्ट्रा परिवारातले लोक सोडून वरती अजिबात येऊ नका, तो गोंधळ व्हायला नको, व्यवस्थित विधिवत क्रिया होते। वरती आला तर तुम्हाला जबाबदार धरणार। आहारचर्या होत असताना मौनपूर्वक तीर्थंकर महामुनिराजांनी लक्षात ठेवा, आपण मुनी महाराज आचार्य महाराजांना देखील मौनपूर्वक देतो, तसं मौनपूर्वक आपण हे आहारचर्याचं दृश्य आपण हे करायचं आहे। आता काढा कापड काढा बाजूला। हातात वरती धरा श्रेयांश राजा, हातामध्ये धरा ते श्रेयांश राजातले। गडबड करू नका, पाडा बघा एक सांगून ठेवतो मी, जिनवानीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, ध्यान देऊ नका, गडबड करू नका, पहिला शास्त्र आहे का। जिनवानीमध्ये स्पष्ट सांगितलंय भगवंतांचं पूजन करताना, मुनींचं आहारदान करताना, तीर्थंकर महामुनिरांचा आहार करताना एक वस्तू देखील पडली तर 108 वेळा ती वस्तू चढवायला लागते, हे प्रायश्चित आहे। आता कसं वागायचं ते तुम्ही बघा, मी सारखं ह्या गोष्टी सांगणार नाही, एकदाच सांगा, ठीक आहे। आता दाखवा काय काय आणलंय ते सांगा। खीर आणलेलं आहे, आमरस आणलेला आहे, परंतु महाराजांचा आहार कशाने पारणा झाली होती ते कुठे आहे ते दाखवा पहिला। उसाचा रस, उसाची रसची व्यवस्था इथं पुढे द्या। उसाचा रस पहिला इथं आणा, थोडस साईडला सरका, ते का हे सगळं जे आहे ना हे युट्यूबला लाईव्ह चाललेलं आहे, जग दुनिया सगळी बघायला लागलेली आहे। आचार्य विद्यासागर महाराजांच्या सानिध्यामध्ये तुम्ही करायला एक शिस्त अनुशासन ठेवा, कारण लाईव्ह बरेच लोक घरात बसून बघायला गेलेले आहेत, त्यांना असं वाटायला म्हणजे अरे काय चाललंय हे, असं नाही। व्यवस्थित अनुशासन मध्ये करा। तुम्ही सगळेजण एका साईडने या बघू, एका बाजूने या बघू, पाठीमागच्याला देखील दिसू दे, लाईव्ह बसले तिथं पाठीमागचा पहिला जी पारणा झालेली उसाचा रस आहे तो इथे घेऊन यायचा आहे, सांगितलेलं तुम्ही उसाचा रस इथं ठेवा। इथं सर्वप्रथम जर पहिला कोणता आहार तीर्थंकर महामुनिरांच्या हातामध्ये होता तर पहिला आहारचा ग्रास जो श्रेयांश राजाने घातला तो उसाचा रस, इक्षुरस म्हणायचं, तो इक्षुरस इथं दाखवायचा आहे। हे महामुनिराज आम्ही इक्षुरस आपला आहारासाठी आणलेला आहे, ठीक आहे। आता ठेवा, आता शुद्धी बोलायची सर्वांनी। हे स्वामी, हे तीर्थंकर महामुनिराज, मन शुद्धी, वचन शुद्धी, काय शुद्धी, आहारजन शुद्ध आहे, नवधा भक्तीपूर्वक आहार दान देतो। आपण आहार दान स्वीकार करावे। नमोस्तु 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 महामुनिराज। सर्वांनी आता हात धुवायचा, शिस्तीत हात धुवून खाली पाणी सोडायचं, दुसऱ्यांच्या अंगावर शिंपडायचं नाही इकडे तिकडे। ओम ह्रीं असुजर सुजर भवतता हस्तशुद्धिं करोमि स्वाहा।
थोडस आता बघा, एक काम करा, सर्वजण बसा, तुम्ही खाली बसा, सगळ्यांनी खाली बसा. नाही, पाठीवर सरकून बसा, सरका खाली, पाठीवर सरकून बसा खाली. बाळा इकडे सारखं सगळी तुम्ही खाली बसा. सर्वांना आहारदान द्यायला मिळणार आहे. एक अनुशासन मध्ये द्या करा. हो खाली बसा ना, आष्टेकर काकू खाली बसा. बघू बसा खाली. तुम्ही हस्तशुद्धी केला, हात धुतला. राजा श्रेयांश इथे या. राजा सोमदत्त लेडीज मध्ये हा इकडच्या बाजूला या. फक्त एक वेळेलाच पहिला इकडच्या बाजूला राहतील, नंतर त्या बाजूनच आहारचर्या चालू होईल. ठीक आहे. ओम ह्रीम सुजर सुजर भवतता हस्तशुद्धिं कुरु स्वाहा. काल सांगितलेल्या उसाच्या रसाची लगेच या ठिकाणी पूर्तता करायचं आहे. आणून द्या इथं. प्रथम या ठिकाणी पारणा होत आहे आदिनाथ तीर्थंकर महामुनिराजांचे. आणि ज्या वेळेला पहिला रसाचा पारणा होईल त्यावेळेला सर्वांनी प्रामाणिकपणानं दोन्ही हात वरती करून टाळ्या वाजवायचा आहे आणि म्हणायचं आहे जय जय जय. बोलो जय 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 जय. सर्वांनी दोन्ही हात वरती करून थांबा. भक्ती चालू आहे. सर्वांनी शांत बसा. ओम नमः 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 ओम नमः. इच्छामि बन्ते सिद्धभक्ति कौसुको कौतसालोचन सम्मनान सम्मदन सम्मचरित जुत्तानम अट्ठविहकम उपमुक्तानम अट्ठगुण संपन्नानम मुड्डल मध्यमे पैठ्यानम तौ सिद्धानम नय सिद्धानम संजम सिद्धानम चेरि सिद्धानम अतिधानागत वर्तमान कालत्रय सिद्धानम सव सिद्धानम सयानि चिकाल पंचमी पूजे वंदामि नमस्सामि. दुःख खो कम खो गोहिलाव सुवैगम समाहि मरणम जिनगुण संपत्ति हो मुंचम. तीर्थंकर मुनिराज आहार प्रत्यक अप्रत्यक श्री योगी भक्ति गायोत्सर्गम करोम्यहम. ओम नमः 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 ओम नमः. प्रावृत्काले सविद्युत प्रपतित्सल्ले वृक्ष मूलाधिवासा हेमंते रात्रिमध्ये पृथ्वीगद्भया काष्ठ प्रत्यक्तदेहा ग्रीष्मे सूर्यांशुतप्ता गिरिशिखरगतास्थान कूटान्तरस्तास् ते मे धर्मं प्रदद्युर्मुनिवन पुष्पा मोक्षणे श्रेणीभूता किम्मे गिरिशैर्तावरिशैले रुक्खमूलरेणीषु शिशिरे बाहिर्सेनाते सावन्दिमो नित्यम्. इच्छामि वन्ते योगी भक्ति कौसुको कौतसालोचम. 28 दिवसों नरसिंह मुनिषो आदावन रुक्खमूल भोवाष्ठान मोन विरास निकपास कुक्कुड़ा संचौ छप्पक कौना दिशो जुत्तानम सव्व साहुणम सयानि चिकाल पंचमी पूजेमि वंदामि नमोंसामि. दुःख खो गम खो गोहिलाओ सुवेगम समाहि मरणम जिनगुण संपत्त्यो मंचम. सर्वांना सूचना, एक एक ओंजळीमध्ये थोडा थोडा रस द्यायचं आणि चटकन पाठीमागं मंच मोकळा करायचा. मंचवरती ज्यादा बोज होऊन भार होऊन सुद्धा चालणार नाही. भिक्षुरस का किया पारणा आका तीज महान जय आदिनाथ भगवान हो जय जय आदिनाथ भगवान. भिक्षुरस का किया पारणा आका तीज महान जय जय आदिनाथ भगवान हो जय जय आदिनाथ भगवान.
जीव को चले घर घर में जीव को चले देव सब सम्मान जय जय आदिनाथ भगवान जय जय आदिनाथ भगवान सूरज लागिया पारा नाना की समान जय जय आदिनाथ भगवान जय जय आदिनाथ भगवान सर्वांनी थोडं थोडं घालून लगेचच पाठीमागे जायचं आहे. कुणी थांबू नका, गर्दी करू नका. कोई हाथी घोडा लावे ज्यांनी ज्यांनी हातामध्ये एकशूला सांगलेलं आहे ते पुढे या. ज्यांनी उसाचा रस आणले त्यांनी पुढे या. रत्न खान कोई लगावे कोई कन्या वेद चढ़ावे प्रभु वेद माता विचारे तारा घड़ी अंतराई मारा घड़ी अंतराई की पारा सुखदाई जय जय आदिनाथ भगवान जय जय आदिनाथ भगवान ईश्वर सदा किया पारणा आखा की समान जय जय आदिनाथ भगवान जय जय आदिनाथ भगवान प्रभु आए गे प्रभु आए गाणं लोक थोडं 10 लोक येऊ दे. मेरी जन्मों की जय हो मेरी जन्मों की पाप आज धुल गई रे प्रभु आए रे मेरी झोपड़ी की भाग आज जग गई रे प्रभु आए रे चला लवकर लवकर या. खालचे 10 लोक या, 10 लोक या. या बाजूला पण चला, या बाजूला पण या. तुम्ही आणलाय की नाही हात लागला. एक हमारी दुनिया भूलना एक हमारी दुनिया दुनिया चला लवकर. ज्यांनी उसाचा रस आणले त्यांनी वरती या. अंबे मोर तांदूळ केला सागर भात अंबे मोर तांदूळ केला सागर भात आदिनाथ महामुनिराजांचा आहार माझा घरात हो आदिनाथ महाराजांचा आहार माझ्या घरात. तुम्ही मीरा रात बोलावी लियात पडभाऊनी मोठी नाग भेटे घरात तुम्ही मीरा रात बोलावी लियात पडभाऊनी मोठी नाग चला लवकर, 10 लोक. I'm
रूपाचा आहार मिटे दिले अंगाचा रसाचा हात काढणीचा उसाचा रसाचा आहार करीनो विसाचा